हाय गायजानो, आज मम्मी पीठ मळू होती. चांगला मळले होते. ह्या आमचा पिंक असाच बसलेला असता आणि ह्या गूळ किसू होती. मस्तपैकी किसलेन बघा कसा बारीक, एक नंबर बारीक हा बघा. एकदम असाच तुमका किसूचा आणि असाच किसल्यांना तर मोदक तुमका इतके चांगले लागतले, इतके चांगले लागते, इतके चांगले लागतले. कोणाक पाहुण्याक बिवण्याक कोणाकय दिल्यांना तो तोंडातले मोदक कोणाकच काढूचो ना, मस्त लागताला. नंतर माझ्या दीदींना खोबरा घेतले बघा. खोबरा ताजा आहे, खोबरा ताजा असा बघा. बघा बारीक करून घ्यायचं, बारीक, आणि असं असं किसून किसून बारीक झाला बघा. आणि ह्या तुम्ही मोदक मध्ये घातल्यात आणि गूळ असा ह्या करून घेतल्या, मस्त हाताला एक नंबर. आणि मग मम्मीन पोळी सारख्या त्या बारीक केलेत आणि बघा कसं केल्यान बारीक. आणि ह्या गुळचून एक नंबर गुळचून, म्हणजे आमचा मालवणी गुळचून. आणि ह्या बघा कसा. आणि मग माझ्या मम्मीन असे गुळचून ह्याच्या पुळीमध्ये घातले बघा, कसं घातले तर मस्त वेगळे. आणि त्याच्यावर गुळाचा त्या ह्या येईल, पाणीसारखे येईल. आणि बघा नंतर ते मोडले, असे मोडले, असं मोदक मध्ये मोडला ना तर एक नंबर जाता. आम्ही तर गहूचं पीठ वापरला, आमच्याकडे गहूचं पीठ असताना जास्त, म्हणून आम्ही गहूचं पीठ मळला. मोदी सरकारने ना तांदूळ कमी केले, गहू जास्त केले बघा. मस्त की मळले बघा. बघा कसं मोदक झालं तो बघा. आणि त्याचं आकार पण मस्त आलो. माझ्या मम्मीन कसला केल्यानंतर बघा भारी दिसता मा. नंतर त्यात तेल घेतले, त्याला गरम केले, नंतर एक एक मोदक सोडून असे 2 मोदक सोडले बघा. कशी खालने आता भाजून मस्त भाजतली बघा. बघा कसा भाजता, असे ह्या येवचा लागतात बघा. नंतर नंतर तो मस्तपैकी भाजल्यावर देवाक तो दाखवला. आणि देवाक दाखवल्यानंतर बघा कसा लाल झाला होता. नंतर गणपती बाप्पा